हॅलो फ्रेंड्स, मॉम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गावरान पद्धतीने झणझणीत माशाचा रस्सा बनवणार आहोत. तुम्हाला आजची रेसिपी नक्की आवडेल. मी हा मासा स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे. मी रश्श्यासाठी मुंडक्याचा भाग वापरणार आहे. धुवून चिरून घेतलेल्या माशाला आपण थोडे हळद आणि मीठ लावून घेऊ. पण मसाल्यासाठी ओले खोबरे किसलेले, टोमॅटो, आले, कोथिंबीर आणि कांदा चिरून घेणार आहोत. प्रथम गॅस चालू करून मी कढईत 2 चमचे तेल घालत आहे. यामध्ये आपण चिरलेला कांदा चांगला भाजून घेणार आहोत. मी 2 मध्यम आकाराचे कांदे वापरले आहेत. तुम्ही ज्या क्वांटिटीचा रस्सा बनवणार आहात त्यानुसार तुम्ही कांदे वापरू शकता. मी हा रस्सा 2 जणांना बनवणार आहे. कांदा चांगला भाजून घेतला की कालवण बनवत असताना आपल्याला मसाला जास्त वेळ भाजला नाही तरी चालतो. मसाला भाजत असताना त्याला तेल पटकन सुटते. या पद्धतीने आपण कांदा चांगला भाजून घेतलेला आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो धुवून स्वच्छ मग घालायचा आहे. हे पहा, मी 1 टोमॅटो वापरत आहे. टोमॅटो कांद्यासोबत भाजून घ्या. मसाला भाजल्यानंतर आपण लगेच वाटण बनवून घेऊया. त्यासाठी मी प्रथम कोथिंबीर आणि लसूण, आलं बारीक करून घेते. कारण आल्याचे मोठे मोठे तुकडे राहतात. त्यासाठी प्रथम आपण लसूण, आलं, कोथिंबीर बारीक करून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये भाजून घेतलेला टोमॅटो आणि कांदा घालणार आहोत. तुम्ही पाहू शकता, मी आधी आलं, लसूण बारीक करून घेतलेला आहे. आल्याचा मी छोटा तुकडा वापरला होता. लसणाच्या 9-10 पाकळ्या होत्या. त्यानंतर खोबरे वापरले आहे. येथे मी सुके खोबरे न वापरता ओल्या खोबऱ्याची अर्धी वाटी खिसून घेतलेली आहे. आपण मसाला तयार करू. त्यानंतर 3 चमचे तेल घालून घेतले आहे. त्यामध्ये आपण बनवलेले वाटण टाकू. वाटण चांगले भाजून घेऊ. कधीही मसाला भाजत असताना तो पूर्णपणे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. म्हणजे आपण जे बनवतो भाजी, रस्सा, त्याला चांगली चव येते. मी फिश बनवत असताना हा मालवणी मसाला वापरते आणि खटूचा हा गरम मसाला वापरते. तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे तेल सुटलं आहे. त्याच्यानंतर मी त्यात मालवणी मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे. त्याच्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे. ते चांगले मिक्स करून भाजून घ्या. हा मी घाटी मसाला वापरत आहे. 1च चमचा टाकत आहे, कारण घाटी मसाला झणझणीत असतो. तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट हवे आहे त्या प्रमाणात तुम्ही तिखट वापरू शकता. वाटणामध्ये मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे. वाटण आणि मसाला एकजीव करून नंतर त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. हे पहा, मसाल्यात मी 2 ग्लास पाणी टाकले आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर 2 ग्लास ऐवजी तुम्ही 1 ग्लास पाणी वापरू शकता. त्यानंतर मी पूर्ण मसाला हलवून घेतलेला आहे. आपण कमी गॅसवर पाण्याला उकळी आणून देणार आहोत. तुम्ही पाहू शकता,
उकळ्या आलेल्या आहे. आता मी यात फिश टाकत आहे. मासा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आधी चांगली मसाल्याला उकळी काढून घ्यावी, नंतर मग मासा टाकावा. त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे कोथिंबीर टाकू शकता. कोथिंबीर टाकल्याने रश्श्याची एक चव वाढते. तुम्ही बघू शकता मसाला चांगला भाजल्यामुळे खूप छान तेल सुटले आहे. आपण आधी हळद मीठ लावून ठेवले होते, त्यामुळे मी इथे अर्धा चमचा मीठ, थोडे कमी मीठ वापरत आहे. तुम्ही जर जास्त मीठ लावून ठेवले असले तर तुम्ही मीठ नाही टाकलं तरी चालेल, कारण ऑलरेडी आपण मीठ लावलेलं होतं. त्यानंतर मध्यम गॅसवर रस्सा चांगला शिजवून घ्यायचा आहे. आपलं कालवण तयार आहे. तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी बघायचे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही हा रस्सा भातासोबत किंवा ज्वारीच्या तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता. थँक्यू.